करुणावतारं संसारसारं हृदयेन्द्रहारे सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ज्यांचे गावी केला वास त्याचे नसावे उल्हास ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लाभलो पावन धातो चराचरी मुक्ताबाई नमो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य घातू काळ सावधान अखिल मोठं ब्रह्मांड नायक पुनर्निधान चालक पालक मालक त्याचप्रमाणे समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज त्याचप्रमाणे श्री गणेश आणि विश्वात्मक करणारे श्रोते यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग वैराग्याचे कळस भजनाचे कळस भक्तीचे कळस नामाचे कळस भजनाचे कळस आणि संतांचे कळस असणारे जगद्गुरू तुकोबा यांना चार चरणांचा अभंग असतो. या अभंगामधून जगद्गुरू तुकोबा जो मनुष्य जन्माला आलेला आहे, मानव देहाला जो म्हणून आलेला आहे, विचार करणारा जो प्राणी आहे त्याला कोणता विचार करावा याचा संदेश देतात. श्री समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आता कितवा दिवस आहे? 6वा दिवस.
आणि त्या निमित्तानं माझ्याकडे मंडळाच्या वतीनं मंडळाचे प्रतिनिधी आमचे हरिभक्तीपरायण भागवत महाराज पाटील आजी शेवट त्यांच्या वतीनं आलेले ते दररोज खाली बसतात, पण आज उभे का आले ते काही ओळख करायची कधी कधी म्हणू शकतो. आणि आमचं कीर्तन म्हणजे एक शीट वाक्याचं कीर्तन आहे. शीट वाक्याचं काळकरी कमी असतात कमी असतात कमी असतात आणि श्रोते सुद्धा कमीच असतात. असं कीर्तन म्हणायला काय आपल्याला हरकत नाही. चांगला श्रोते पुढे बसलेले आहे आणि हा गजानन महाराजांची काय संस्थापना प्राचार्य हरिभक्तीपरायण वैकुंठवासी श्रीधर अण्णा भक्ते हरिभक्तीपरायण त्याचप्रमाणे विद्यमान असणारे अध्यक्ष प्रवीण भक्ते यांच्या डॉक्टर कोणताही कार्यक्रम टिकवायचा असेल त्याला प्रयत्नाचे फार पराकाष्ठा करावी लागते आणि गर्दी कुठं असते माहिती आहे का? नको त्या ठिकाणी गर्दी असते नाही का नाही? आणि जास्त गर्दीत गेले तिथं जास्त गर्दी होते आणि म्हणून मंडळी तरी थोडी असते. गजानन महाराज कीर्तन ऐकतात, तुमच्यामध्ये बसून तेही कीर्तन ऐकतात, माझे बसून तेही बघून घेतात आणि अतिशय आजचा दिवस आनंदाचा आहे. आनंदाचं म्हणण्याचं कारण येतं आज गणेशांची काय गणेश चतुर्थी गणरायाचं आगमन झालेलं आहे. तिकडं तिकडं दोन नाटकामध्ये कार्यक्रम चालू आहे. भारतामध्ये जगामध्ये गणरायाचं फार महत्व सांगितलेलं आहे. आपले गणराय नुसतं महाराष्ट्रात राहिले असं नाही, भारतात राहिले असं नाही, 58 देशात जाऊन पोहोचले. कोण? गणराय. असा त्यांचा महिमा आहे. त्यांच्यासाठी गणेश पुराण चिंतामणी असे ग्रंथ आहे. गणेश यांचं जे काही महात्म्य आहे फार वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेले आहे की ज्यांना घेतल्याशिवाय कोणतंच कार्य सिद्धीला जात नाही. सर्व कार्य सर्व बघा नाटकामध्ये सुद्धा कोणाला घेतलं पाहिजे? गणपतीला घेतलं. तमाशा ठेवतात गणपती. ग्रंथाचा आरंभ करायचा असेल तरी गणपतीला. कीर्तनाला सुद्धा नमिना गणपती माऊली सारखा आता गणराया दंडवत. ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवातीच्या 20 ओळ्या कोणासाठी खर्च केल्या? म्हणजे आपल्या स्वातंत्र्यासाठी. ओम नमो देवाच्या गणपती पाट्या देशवसुमेच्या आत्मरूपा देवा तुमची गणेश सकारात्मती प्रकाश माने देवतीदास अवलंबन हे शब्द अशेष एकशे मूर्ती सुरेश हे सर्वोपन देवी कसे देखा अंगिक भाव देश लावण्याची देव अर्थ शोभत असे 20 ओळे. आकार चरणयुक्त उकार विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे किती एक वटले हे शब्द ब्रह्म कमळले आदी देवी. अशा ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा गणपती आध्यात्मिक वेदांतिक गणपती सगळ्या संतांना मान्य आहे. नामदेव महाराजांना मान्य आहे, कुमारांना मान्य आहे, योगांना मान्य आहे. म्हणजे त्यांचं स्मरण केल्याशिवाय जयांचे करिता स्मरण त्यांचं स्मरण करावं लागतं असे गणपती आहे. वेदाने शास्त्राने संतांनी ग्रंथांनी 5 देवताला मान्यता दिली. कोणत्या देवता? 5 देवता. यापैकी पहिली देवता जर कोण असेल तर विष्णू देवता, नंतर शंकर देवता, नंतर गणपती, नंतर कोण आहे मातांना, नंतर शांत, नंतर सूर्य. अशा 5 देवता सांगितलेले. बरोबर आहे का? नाही सूर्याचे जे उपासक गणपती उपासक, गणपतीचे उपासक गणपती, शक्तीचे उपासक त्याला 7 भक्त म्हणतात. सूर्याचे आणि विष्णूचे उपासक त्याला
विष्णू उपासक म्हणतात आणि भगवान शंकराचे त्याला शैव म्हणतात. शैव आणि वैष्णव असे नाव आहे. आणि हे सगळ्या वेदांना मान्य ग्रंथ ह्या म्हणजे सर्वांच्या अधिष्ठात्री देवता आहे आणि यांच्यापासून सगळी सुरुवात होते लक्षात घ्या. आणि म्हणून आणि ज्या ज्या देवतेचं चिंतन येतं तेव्हा त्याला त्याला ते महत्व द्यावं लागतं. तसं विष्णू पुराणामध्ये विष्णूचं महात्म्य, शिवपुराणामध्ये शिवाचं महात्म्य, गणेश पुराणामध्ये गणेशाचं महात्म्य, मार्कंडेय पुराणामध्ये मार्कंडेयाचं महात्म्य. म्हणजे जे ज्यांच्यापुढे पुराण किंवा जो नाम असेल त्याचंच वर्णन केलं पाहिजे. कीर्तनकारांनी अभंगावर बोलावं का अभंगाला सोडून बोलावं, अभंगावर तरी बोलावं. पण काही कीर्तनकार नुसतं नावापुरतं अभंग घेतात आणि असं दिशे अंतर करतात आणि शेवटी सांगतात मला पुष्कळ काही सांगायचं होतं राहिले तरी पुढच्या वर्षी पुढची तारीख खूप म्हणून गणपती ही मानाची देवता आहे, ही पूजनीय देवता आहे. गणपतीच्या ठिकाणी फार विशेष प्रकारचे गुण आहेत. गणपतीचे कान आहे, गणपतीची सोंड आहे, गणपतीचे मुठ आहे, गणपतीच्या पत्नी आहेत कृती आणि सिद्धी. गणपतीला म्हणतात त्याला गणपती का म्हणतात, तीन गणाचा जो पती त्याचं नाव गणपती. गजानन का म्हणतात, म्हणतात त्याचं तो गजाननाचं आहे, गजाचं आहे, हत्तीचं आहे म्हणून त्याला गणपती म्हणतात. गणपतीला शेंदूर का आवडतो आणि शेंदुराची उडी असं का आवडतं, सिंदूर नावाचा जो दैत्य होता त्याला मारल्यानंतर त्याचं रक्त अंगावर ओढलं आणि ते रक्त त्याची आठवण म्हणून आणि म्हणतात ना त्या रक्ताचा नाश केला. ही त्याची एक आठवण आहे. गणपतीचे कान कसे मोठे का लहान मोठे आहे काय, मनुष्य हलक्या कानाचा असावा तर मोठ्या कानाचा असावा, तर म्हणतात मोठ्या कानाचा असावा. परत गणपतीचं पोट मोठे, गणपतीचं पोट मोठं का म्हणतात की ते सगळ्यांच्या आकारात पोटामध्ये साठवतो म्हणून गणपतीचं पोट मोठे. गणपतीचे डोळे बारीक एकदम मोठे, दक्षिण उत्तर द्या. गणपतीचे डोळे बारीक एक लक्षात द्या, सूक्ष्म आहे म्हणजे ज्यांच्या सूक्ष्म नजरेतून पाप आणि पुण्य हे ज्यांच्या नजरेतून सुटत नाही त्याला काय म्हणतात गणपती आहे, लक्षात घ्या. परत गणपतीचं वाहन काय आहे, बुंदी आहे का नाही. बुंदीत काय काय करतो म्हणतात पिकाची नासाडी करतो, श्रीमंताचे तोंडा खातो, गरीबाचे पाय खातो, नुकसान करतो. कोण पण असा विध्वंस करणारा प्राणी त्याच्यावर आरोग्य गणपती बाबाने मोठी साधना केली. परत आणखी गणपतीला जे काय आहे ना शीत म्हणतात ते हत्तीच आहे, कारण हत्ती हा बुद्धिवान प्राणी जसा हत्ती हा शरीराने मोठा आहे त्याचप्रमाणे तो बुद्धीने सुद्धा मोठा आहे. पूर्वीच्या काळामध्ये निवडणूक होत होत्या, अजिबात होत होत्या. एखादा जर राजा गेला मेला तर त्याच्या जागेवर जर बसवायचं असतं तुम्हाला नाव होते निवडणूक अधिकारी घ्यायचे. मग मला आणायचे गणपती आपला हाती आणायचे, त्याच्या सोंडीमध्ये माळ द्यायची आणि तो त्याच्या गळ्यात घालेल तो त्या देशाचा राजा. म्हणजे हाती हा बुद्धिवान प्राणी. गणपतीबद्दल फार मोठं वर्णन आहे लक्षात घ्या. गणपतीला 108 नाव आहे, गणपतीला 108 नाव आहे. गणपती सुद्धा 31 प्रकारचे गणपती आहेत, प्रत्येकाची नावं आहे. महर्षी महाराजांना दाखवले 31 प्रकारची नावं वेगवेगळी. मतलब बाल गणपती, गरुड गणपती, लील गणपती असे भरपूर नाव आहे. आता सगळं सांगायला आपल्याला वेळ आहे. कीर्तन आपलं वेळेत झालं पाहिजे तर रामलं पाहिजे, आपलं चालत रामलं पाहिजे कागडलं पाहिजे, आपलं चालत ग्रामीण भागात चालत बोलतात. तर कीर्तन आपल्या वेळेतच करायचं, त्याला मुंबईत राहणारा मुळ आहे आणि कीर्तन लांबच असतं. पण लांब कीर्तन जर लांबवलं तर काही फरक पडणार नाही, कशात काही फरक पडणार नाही. नारळ मोठं दिलेलं आहे, बाकी मोठं दिलेलं आहे, शाळा मोठं असं काही नाही. लक्षात घ्या जे द्यायचं ते दिलं आणि म्हणून कीर्तन करणे वेळेचं महत्व समजलं पाहिजे. मामासाहेब कांडेकर म्हणायचे पूर्वीची पद्धत होती 9 ते 11, तेव्हा की 9 ते 11 का होती याचं कारण होतं की मनुष्य जेव्हा आग करायला लागतो म्हणजे झोपायला लागतो म्हणून काय होतं 9 ते 11 जेव्हा होती. आता काळ बदलला, मग त्याचं म्हणजे उत्तम कीर्तनकार कोण, मध्यम कीर्तनकार कोण आणि कनिष्ठ कीर्तनकार कोण. तो 11ला 5 कमी असताना तो कीर्तन संपवतो.
तो करता कीर्तन काय उत्तम कीर्तन काय राईट टाइम अकराला जो संपतो मध्यम कीर्तन काय आणि 11:05 जो संपतो तो कनिष्ठ कीर्तन काय उत्तम मध्यम आणि आदम असं त्याचं नाव असं म्हणून कीर्तन करायला वेळेचं भाने राखलंच पाहिजे वेळेच्या भानाप्रमाणे कीर्तन केलंच पाहिजे बद्दल आपले 2 तासाचे आणि आपले 9ला 5 कमी असताना हे कीर्तन आपण त्याशिवाय टाकणार नाही जगद्गुरु तुकोबर आहे ज्यांना ज्यांना मानव देह मिळाला मनुष्य जन्म मिळाला आणि मनुष्य जन्माला जे लोक आले प्राणी म्हणून जे आले त्यांना विचार करायला सांगितलं विचार करतो तो मनुष्य आणि विचार तो करत नाही तो पशु जनावर कोणत्याही बाबतीत विचार करत पशु काय पाप पुण्य जातो उत्तम मध्यम भोग भोगिती काही उपदता मरती महिला होते पानवते ज्यांच्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं ज्ञान नाही कुणाला पशुधिकांना काही ज्ञान नाही पण माणसाला काय बरे मनुष्य देहीचे ज्ञान अनेक सर्वता माणसामध्ये विशेष प्रकारचं काही ज्ञान आहे ज्ञान शब्दाचा विचार आहे आणि म्हणून जगद्गुरु तुकोबर आहे म्हणून माणसाला विचार करायला सांगतात मग माणसं विचार करत नाही असा प्रश्न माणसं विचार करत नाही का विचार करतातच पण कोणता करायचा हे संतांनी शिकवलं लागतं जसं माणसं डोळ्याने पाहतात कानाने ऐकतात वाणीनं बोलतात आपले पाय कुठेतरी जातात मनुष्य भूक तहान लागलं तर काहीतरी खातो पितो तर त्याच्याशिवाय राहू शकत नाही पण कसं करावं हे संतांनी शिकवलं लागतं डोळे पाहिल्याशिवाय राहत नाही पण डोळ्याने काय पाहावं हे संतांनी शिकवलं लागतं वाणी बोलल्याशिवाय राहत नाही वाणीनं काय बोलावं हे संत शिकवतात मनुष्य खाल्ले पेल्याशिवाय राहत नाही पण काय खावं काय प्यावं हे पण शिकवतात संत शिकवतात मनुष्य चिंतन केल्याशिवाय राहत नाही पण कोणतं चिंतन करावं ईश्वराचं करावं का विषयाचं करावं हे संत शिकवतात विचार केल्याशिवाय मनुष्य राहत नाही का विचार का करतो
1-1 तासाने का 2-2 तासाने का 3-3 तासाने नाही. महाराज म्हणतात क्षणाक्षणाला. आता क्षण म्हणजे काय? आपण सुरुवात कशापासून आहे? क्षणापासून. आता विनयकडे आला, क्षण म्हणजे काय नेमकं सांगा. घाबरू नका. क्षण म्हणजे काय? क्षणाची व्याख्या काय? वेळ म्हणजे काय? तर आता मी सांगण्याकरता आलेलं आहे. कशासाठी बोलतो? ऐकण्याकरता का सांगण्याकरता? सांगण्याकरता. तर क्षण शब्दाची व्याख्या सांगतो. डोळ्याची जी पापणी आहे ती खाली जाते आणि वर जाते, याला काय म्हणतात? याला क्षण म्हणतात. काय म्हणतात? निमिष म्हणतात. त्याला क्षण म्हणतात. याला क्षण म्हणतात. लक्षात घ्या. म्हणून महाराज म्हणतात एवढा विचार करावा. कसा? क्षणाला सांगितलं. प्रत्येक क्षणाला विचार करायला सांगितलं. एका वर्षाची काय किंमत असते? एका वर्षाची काय किंमत असते? तो परीक्षेत नापास झाला त्याला एका वर्षाची किंमत विचारायची. तो परीक्षेत नापास झाला एका वर्षाने, मग त्याला विचार एका महिन्याची काय किंमत असते? ते कोणाला विचारा? त्या बाईची डिलेवरी, जन्म, बाळाचा जन्म 1 महिना अगोदर झाला. माणसाचा जन्म कधी होत असतो? 9 महिने, 7व्या महिन्याला डिलेवरी झाली किंवा 8व्या महिन्यात झाली. याची किंमत कोणाला मिळाली? माणसाला का त्या बाईला? चला, त्याच्यानंतर एका दिवसाची काय किंमत असते? एका दिवसाची काय किंमत असते? त्या जो साप्ताहिक असतो तो इकडे फिरतो, त्याला जाऊन विचारा एका दिवसाची काय किंमत असते. त्याच्यानंतर एका मिनिटाची काय किंमत असते? एका मिनिटाची काय किंमत असते? एका मिनिटानं ज्याची गाडी गेली, किती मिनिटानं? एका मिनिटानं ज्याची गाडी निघून गेली त्याला किती मिनिटाची किंमत आहे? एका मिनिटाची. माझं घडलेलं आता उदाहरण, आम्हाला दिल्लीवरून मुंबईला यायचं, एका मिनिटाने गाडी घेतली तर 10,000 रुपये दंड झाला. किती? 10,000. कशामुळं? आम्हाला तेव्हा कळलं की एका मिनिटाची काय किंमत असेल. नंतर एका सेकंदाची काय किंमत असेल? एका सेकंदाची काय किंमत असते? जो ऍक्सिडेंट मधून अपघातातून जो वाचला त्याला ते एका सेकंदाची किंमत कळली. आता एका मिली सेकंदाची काय किंमत आहे? जो ऑलिम्पिक मधून तर दुसऱ्या क्रमांकाला त्याला त्याची किंमत कळते. कोणाला? त्याला. आणि संतांना क्षणाची किंमत कळते. लक्षात घ्या.
क्षणभंगूर हे न जाय कळता ग्रास गेले सत्ता नाही घातली. मी कशाबद्दल बोलतो? कशाबद्दल? तासाबद्दल का दिवसभराबद्दल? कशाबद्दल बोलतो? तासाभर दिवसभराबद्दल बोलत नाही, महिनाभराबद्दल बोलत नाही, क्षणाबद्दल बोलतो. इतका क्षण महत्वाचा आहे. लक्षात जीवनातला क्षण अतिशय महत्वाचा आहे. म्हणून महाराजांना सांगायचं क्षण क्षणा हाती करावा विचार. त्या क्षणाची किंमत जाणून पण गेलेला क्षण पुन्हा येतो का? जरी गायसे करी या आठवडाला म्हातारी मोठे गेले देश भरे ते क्षण चालू करो. त्या क्षणाची किंमत काय नानावर म्हणतात. निमिषण लगे मनवे भीता एवढी तुझी स्वरूपता. भगवंताची स्वरूपता एवढी व्यापक आहे. निमिषण लगे मनवे भीता. या ठिकाणी निमिष शब्दाचा अर्थ सुद्धा क्षणच आहे. इतका क्षण महत्वाचा आहे. म्हणून माणसाने आपल्या आयुष्यात क्षण भरले पाहिजे का बाहेर गेले पाहिजे? क्षण भरले पाहिजे. म्हणून तर आणि पटात प्रमाण करून गेलो देवाची द्वारे क्षण भरे. ते क्षण भरायची सुरुवात अशी सांगितली. सुरुवात करताना संतांनी असं सांगावं लागतंय क्षणभरापासून सुरुवात करा आणि नंतर आयुष्यभर करायची. मग त्याला जर क्षणभरात सांगायचं होतं मग त्याने शेवटी काय म्हटलं? सर्व आणि म्हणून जीवनामध्ये या गोष्टी झालेली पाहिजे. म्हणून गोबराने सांगायचं क्षण क्षणाला विचार करावा. मार्मिक शब्द वापरता हाची विचार. आपला विचार तोची विचार का हाची विचार? तोची विचार नाही, हाची विचार म्हणजे अतिशय जवळचं सांगितलं. आता विचाराचे काही प्रश्न सांगितले जातात. म्हणजे मुळात विचार म्हणजे काय? त्याला शास्त्रकार म्हणतात कोहम कथमिदम कथजातम कोई कर्तास्य विद्यते उपादानं किमते विचारच होते. विचाराची व्याख्या काय व्याख्या आहे? कोहम म्हणजे मी कोण आहे? कथमिदम मला कुठं जायचं? मी कुठून आलो? कशाकरता आलो? मला काय केलं पाहिजे? जगाचं निमित्त कारण काय? जगाचं उपादान कारण काय? याचा जो आहे याला काय म्हणतात? अविचार का विचार? विचार म्हणजे तुम्ही ठिकाणावर ऐकले ते पाहिजे. म्हणून क्षणोक्षणा हाची. आता हाची विचार म्हणजे नेमका कोणता?
मीचा विचार करावा। कहाँ से आएगा, कहाँ जाएगा, एक कुछ मालूम कर लेना। 2 दिन की जिंदगानी है, मतलब सद्गुरु शरण गावे बाबा, जन्म मरण दूर कर दे, उत्तम कर दे पाया प्राणी, उसका हित पूजे कर ले, इसीलिए संत संतर्गी कर दे। लक्षात घ्या, माणसाचा विचार काय तो महत्वाचा असतो। हाची विचार, कोणता विचार? हाची विचार अतिशय महत्वाचा आहे। काही सफल विचार आहे, काही निष्फळ विचार आहे, काही दुष्फळ विचार आहे, काही दोन अधिक विचार आहेत। हे विचार लक्षात घ्या, त्या विचाराला महत्व आहे। आता निष्फळ विचार सांगतो। निष्फळ विचार कशाला म्हणतात? कावळ्याला दात किती आहे? कोणाला? माणसाला आहे। माणसाची माहिती सगळ्याच, माणसाला किती आहे? भाऊ तुम्हाला किती आहे? आहे ते सांगा, आहे ते सांगा किती आहे? मूळ किती होते? 32 होते, पण त्यातले माझे सगळे केले आता कावळ्याला दात किती याचा विचार आयुष्यभर करता का? आता सांगा, गाढवाच्या अंगावर केस किती आहे? कोणाच्या? गाढवाच्या। आता तो विचार काही कामच आहे? काही कामच नाही। लक्षात याला निष्फळ विचार म्हणतात। दह्याचं मंथन करावं का पाण्याचं मंथन करावं? एका महिन्यात असतं, शुक्र महिन्यात असतं। पाण्याचं मंथन करावं का दह्याचं करावं? कशाचं? मी आम्ही बाहेर ऐकायला कशाचं करावं? दह्याचं मंथन करावं। पाण्याचं मंथन करून काही फायदा नाही, काही फायदा नाही। त्याला निष्फळ विचार म्हणतात। लक्षात सफल विचार, मी कोण आहे? कारण मीचा अर्थ अनेकांना कळला नाही, मीचा अर्थ उपासकांना कळला नाही, मीचा अर्थ योग्यांना कळला नाही, मीचा अर्थ पूर्वमीमांसेला कळला नाही, मीचा अर्थ योग्यांना कळला नाही। मीचा अर्थ मी म्हणजे नेमकं कोण? आपल्या शरीरामध्ये आपण प्रत्येक वाक्य मी शिवाय होत नाही, बरोबर आहे? प्रत्येक वाक्य होतं ते मी शिवाय होत नाही। मी न घेता वाक्य कोणतं पूर्ण करून दाखवा। पकवान वाजवतो, कोण वाजवतो? मी कीर्तन करतो, मी कीर्तन करतो। तुम्ही काय म्हणा? मी कीर्तन रामा गावाला गेला। मी ही हा जो शब्द आहे आपल्यामध्ये जे बुद्धीस पुरे आळंदशी ते वस्तू काढे म्हणतात ते गिरवी सर्वांच्या देशी, मी अमुक आहेशी, ते बुद्धीस पुरे आळंदशी ते वस्तू काढे। ते मी तर सारखंच परत चालू आहे, पण याच्यात नेमकं मी कोण आहे? मी म्हणजे देह आहे का? मी म्हणजे प्राण आहे का? मी म्हणजे बुद्धी आहे का? मी म्हणजे मन आहे का? मी म्हणजे देह आहे का? लक्षात घ्या, मी म्हणजे स्थूल देह आहे का? मी म्हणजे कारण देह आहे का? मी म्हणजे सूक्ष्म देह? यापैकी मी कोणी नाही। तुकाराम महाराजांना जेव्हा विचारलं तुम्ही कोण आहात?
देश वेश नव्हे माझा सहज फिरत आलो. देश माझा नाही, वेश माझा नाही, सहज या ठिकाणी मी आलो. करू सत्ता कौनावरी मोठेशी आहे. आपली कोणावर सत्ता आहे बाबा? आपली कोणावर सत्ता आहे? कोणावर नाही. आपलं पुत्र ऐकत तर पुत्र म्हणून ऐकायचं आपण किती सत्ता लागत हे माझं ते माझं ते माझे माझे म्हणून काय नाही. आपलं काही नाही. दादा घराचं तर सोडून द्या, ते घर तर जगच आहे, पण आपला असणारच ते तो तरी आपला आहे का? पण तो जर आपला असता मग त्या देहाने आपला ऐकला असतं. बरोबर बाबा तुम्हाला ते इकडे लक्ष द्या. तुमचे दाढीकडे ते पांढरे व्हावे असं तुम्ही अर्ज केला का? दाढी केले पण दाढीने ऐकलं का? नाही. बाबा चष्मावाले बाबा तुम्हाला चष्मा लागला असं पण अर्ज केला पण आता केले पण डोळ्याने तुमचं ऐकलं का? तुमचं कोणीच ऐकत नाही तरी माणसं ते पालन हा माझा तो माझा आहे अभंग नाही कोणाचे तुझे डोळे रे कोणी आणली दासे रे या जगात आपलं कोणीच नाही. म्हणजे कधी कळतं संतांची संगती कळून आले कमलापती आपली कोणीच नव्हते निषेधीचे घडता. मग तुकोवर आपल्या मनाला शिकवतात. मनाला शिकवतात नको नको मना तुमचं माया झाली का गाला दगडे घासा काळाची हे उडी पडेल सोडविना देवा सोडविना बंधू पाठीची बहीण सीतेची मागे सोडविना काका देशाचा चौधरी आणि कसोयरी भरी भरी. आणि शेवटचं प्रमाण काय माझं पाठण्यावर तुला म्हणे तुला सोडविना कोणी एका आपल्याला देवच का सोडवतो याचं उत्तर आहे आपला परिवार आपला सण असतो ना. किती सण तुमचा परिवार सण आणला आणलं सांगतो सगळे आणले मग नेहमी शब्द असतात नाही नेहमी असतात नेहमी शब्द बाबा नेहमी नसतात कधीतरी असतात केव्हा तरी असतात. पण देव आपल्या 24 तास आपल्या पत्नी आपल्या सोबत नाही 24 तास आपल्या भाऊ सोबत नाही. तुमचं बँकेचे एटीएम सगळं आहे का? आता सगळं आहे घरी असायचं. पण महाराज म्हणतात तेथे जातो तेथे तो माझ्या सांगाती चालायची हाती घडवली. देव आपल्या ठिकाणी अखंड आहे म्हणून देवाचं भजन अखंड कीर्तन विठोबा. भगवंत आपल्या ठिकाणी अखंड आहे. आपला परिवार आपलं सगळं अखंड नाही आणि म्हणून ते अखंडाचं चिंतन करायचं नाही. मंत्र हा जपावा कला काळ का सर्व काळ कोणत्या महिन्यापुरती नुसतं पावसाळ्यात काय हे म्हणे असं काही सदा पाहिजे. मग सदा जर पाहिजे असेल सुख तर भजन कसं पाहिजे हे देखील सदा पाहिजे. लक्षात सदा घोष हरी नामाचा एक लक्षात सदा शब्द शब्दाला अतिशय महत्वाचं आहे. साधू संतांनी 3 नजरे हाची धंदा गोविंदा जय पवारे लक्षात नेहमी अनेक काही धंदा नित्य ध्यान से गोविंदा न कळे दिवस
आनंद लहरीची गती वर्णली किती दया सुद्धा. माणसाचं भजन अखंड झालं पाहिजे. अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण हरीचे चिंतन सर्व काळ आहे. भगवंताचं चिंतन म्हणून महाराजांना हे सांगायचं की आपल्या जीवनामध्ये आहे काय म्हणून करू शकता कवनावरी कोठेसी पाय डोळे म्हणता माझे ती काही सांगत नाही. आपल्या संग फक्त एक परमात्मा आहे, तो सातत्याने संघ असतो. म्हणून म्हणतात ना नित्य सत्य मी हरिपाठाच असे कळीकाळाचे असे बाहेर म्हणून त्याचं चिंतन करावं. म्हणून महाराजांना सांगायचं, माणसाला सांगायचं क्षणा क्षणा हाची करावा विचार. विचार सांगितला, निष्फळ विचार सांगितला. आता दुष्फळ विचार काय? जो विचार केल्यानंतर दुष्फळ परिणाम प्राप्त होतात तो विचार सांगितला. जुने काळात लोक दृष्टांत सांगायचे, दृष्टांत सांगायचा परिचय आहे पण तरी सांगायला काय हरकत नाही. आता रामकृष्णाने आपण काय म्हणतो महादुसरं म्हणायला पाहिजे तसं काय हेच म्हणतो आपण. तर एक ग्रस्त होता, तो सारखा विचार करायचा. कोणता विचार करायचा? त्याच्या दारावर सकाळी अनेक प्रकारची जनावरं जायची, अनेक प्रकारची जनावरं जायचे. बैल जायचे, गाई जायच्या, म्हशी जायच्या, असे जायचे. तो मनुष्य विचार करायचा काय काळ्या कोणत्या म्हशी आहेत, त्या म्हशीचं गोल ठीक आहे, कसं ठीक आहे नाम नाही, ते गोल ठीक आहे. त्या विचार करू लागला त्या शिंगामध्ये माझं डोकं बसत का? कशामध्ये? त्या गोल शिंगात माझं डोकं बसेल का? 6 महिने विचार करा. किती महिने? तो म्हणे असा विचार करून म्हणून जाईल आणि विचार असं करून जाईल. पण त्याने प्रॅक्टिकल करायचं ठरवलं. प्रॅक्टिकल सकाळी उठला, ते दारावर म्हैस आली होती, ती गोल शिंगाची होती, तिच्यात डोकं घातलं, त्याचं सुंदर डोकं फिट म्हटलं आणि फिट नाही फिट म्हटलं. आता म्हशीला काय म्हटलं माझ्या डोक्यावर कोण बसतं, माझ्या डोक्यात कोण बसतं. ती म्हैस काय झाली उधळली. म्हशीने गोंगा केला. काय केला? गोंगा केला आणि म्हैस तशी जाऊ लागली फदडक 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 अशी जाऊ लागली. पुढे घोडा होता आणि घोड्यावर तिथे कधी उडी मारली आणि उडी मारल्यानंतर हे त्यांनी सिंहातून कसं निसरलं तसं आपटलं. कुठं आपटलं? कुठं आपटलं? दगडावर आपटलं. आणि दगडावर आपटल्यावर काय झालं? पुढचं काय झालं? पुढचं काय झालं? डोकं फुटलं. काय फुटलं? डोकं फुटलं. पण डोकं फुटलं तिकडून 10 माणसं येत होते, रक्त कोंबड झाला. तिकडून 10 असे आले माणसं आले. भयाकडे असतात तुम्ही याचा काही विचार करायचा होता. कशाचा? तुझं तर डोकं फुटतं, याचा काही विचार करा. डोकं फिटं पण संशय फिटत, डोकं फिटो पण संशय फिटत. 6 महिन्यापासून विचार करत होतो. आता तुम्ही गप्प बसा. 6 महिन्यापासून याने विचार केला. लक्षात घ्या, त्याला 50,000 रुपये खर्च आला. त्याला किती टाके पडले? 30 टाके पडले. कोणाला? त्या सगळ्या वापरल्यामुळे 30 टाके पडले. एवढा खर्च झाला. आता हा निष्फळ विचार आहे, सफल विचार आहे का दुष्फळ विचार आहे? हा निष्फळ विचार काही कामाचा नाही. याला काही गरज होती का? म्हशीचे शेकट लोक करायचे. अशी कितीतरी लोक आहेत जगामध्ये. अविचाराचा भरण सध्या जास्त आहे. तुम्ही चांगला विचार करा. कसा विचार करा? चांगला विचार करा. क्षणा क्षणा हाती शब्दाचा अर्थ तुमच्या उद्धाराचा विचार करा.
करावया पार भवसिंधू. या भवसिंधूतून भवसागरातून माया नदीतून तरुण जाण्याकरता विचार करा. ऐका, कोणती नदी सांगितली? भवसागर सांगितला, भवनदी सांगितली, माया नदी सांगितली. त्याचं वर्णन सातव्या अध्यायात केलं. दैवेशा गुणमयी मम माया दुरते मामेवे प्रपद्यन्ते माया नेतांतरंते. त्याचं खूप वर्णन केलं. कोणी भवसिंधूतून तरुण जाण्याकरता काय काय प्रयत्न केले. एकी स्वयंबुद्धीच्या बाहेर निघाले काय शुद्धीची नाही. एक दानवेच्या गोळी गर्भेची गेली. खूप ते एकी यजनक्रियेची पेटी गांधर्वी दयाची पेटी हे स्वर्गसुखाचे कपाटी शिरकोली गेले. कितीतरी वर्णन केलं. कोणी काय काय प्रयत्न केले, पण ते सुद्धा करू शकते. संसार सिंधू हा दुसरं घरी गुणविता पार बहुत बाबा किती जन्मदाना बहुत बाबेले कर. खूप याच्यामध्ये इतके वाहून गेले. पुढे येता पुढना मार्ग किंवा चालता वाट पुढे भय वाटते चित्ते बहुत धन गेली नाही आली वाहून. कितीतरी त्या समुद्रामध्ये उड्या मारल्या. पण त्या मुंबईच्या या भवसागरामध्ये, या भवनदीमध्ये, या माया नदीमध्ये संसार सिंधू हा दुस्तर उल्लंघने उल्लंघिता करिता हा विचार तो हा ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र मारतात. आणि उंदर किती मारतात सोडून द्यायचे. आपल्याला इंद्राचा विचार करायचा. इतकं त्या हा ब्रह्म बोलणार होता. आता ब्रह्मदेवाचा 51 वर्ष चालू आहे. ब्रह्मदेवाचे 51 ज्याचे जेव्हा 100 वर्ष पूर्ण होते तेव्हा या सृष्टीचा काय होणार नाही. पण ब्रह्मदेवाला सुद्धा ब्रह्मादिका पारंगमी सामर्थ्य स्वतःच्या परीने खूप प्रयत्न केले. पण ब्रह्मदेवाला सुद्धा आता पार करता नाही आलं. लक्षात घ्या. बरं सांगा, भवसागरामध्ये पाणी किती आहे? विचारलं किती साहेब? मुंबईच्या सागरामध्ये पाणी किती एवढं सांगा. आपलं 1 कोटीचं बक्षीस आहे. किती ते म्हणतात ते सगळं 1. तुम्ही कुठं सांगा 5 वर्षांनी सांगा. किती वर्षाने? चक्रवाढ व्याजा सगळं महाराज तुम्ही सांगा. मुंबईच्या समुद्रात आपल्या टाकीत किती पाणी ते सांगत नाही. कारण सागरामध्ये पाणी किती आहे याचा अंतर लागत नाही. या पृथ्वीवर क्रमांक किती आहे हे सांगता येत नाही. अंगावर रोमांच किती आहे सांगता येत नाही. तद्वत आहे भवसागरामध्ये किती पाणी, या भवसागरामध्ये किती पाणी हे सांगता येत नाही. इतकं. आणि म्हणून त्याच्यामध्ये अनेक केले पुढारे तयारला अनेक पुढारे. लक्षात घ्या. सांगण्याकरता परत नाही आले. काहींचं समाप्ती ते तिकडे गेले पुन्हा सांगायला देत नाही. इतकी परिस्थिती या संसार सागराची आहे. मग संसार म्हणजे नेमका काय? हाही मोठा प्रत्येक
आता संसाराची व्याख्या आमच्याकडे एक पीठ बसली कोणती घरदार बायका मुलं चितपाट टेके कपाट ते आधार घर आम्ही याला काय म्हणतो संसार हा संसारच नाही संसार शब्दाची व्याख्या अशी आगाऊ बदले आलेली म्हणे हे सातत्य का मानले तो जीवनरूप म्हणे संसार होणार पुनरपी जनन पुनरपी मरण पुनरपी जननी जठरे यह संसार है जन्माला यायचं किती वेळा जन्माला किती भावे किती जन्म झाला हे ना गणित नाही पडिलो आवरती भोवरा उठोरा ओळसी लक्षात घ्या याला म्हणतात संसार विकाराला पण संसार म्हणतात मनपूर्तीला पण संसार म्हणतात ध्यानाला पण संसार म्हणतात अहंकाराला पण संसार म्हणतात संसाराच्या अनेक प्रकारची व्याख्या केली लक्षात घ्या पण या ठिकाणी अपेक्षित अर्थ म्हणतात तर म्हणतात या ठिकाणी जन्म आणि मरण हा जो संसार आहे यातून तरुण जाण्याकरता अनेकांनी खूप प्रयत्न केले पण ते यशस्वी झाले नाही त्याच्यात पहिलं उदाहरण मला तर सांगितलं ब्रह्मदेवाचं आणि बाकी इंद्र किती बाकीचे चंद्र किती बाकीचे देव किती हे शक्य नाही आणि म्हणून मला म्हणतात यातून तरुण जाण्याकरता भवसिंधूमध्ये होणार भवसागरमध्ये होणार आणि यातून तुम्ही किती करू त्याचं पाणी भरपूर आहे त्या भवसागराचं पाणी त्याचं मोजमाप पण चालत नाही आता आपले जन्ममरण किती झाले काही सांगता येत नाही म्हणतात 84 लक्ष एवढे फिरता आपण तो भोगेले ऐकले आपण फिरत फिरून कुठं आलो एक योनी कोटी फेरा मग लागे मनुष्य द्या एक योनी कोटी फेरा आणि मग लागे माझा मनुष्य द्या इतका आपण फिरून कुठं आलो गजानन मंदिरात म्हणतात संपत्ती नगर सगळा फिरला आणि फिरून कुठं आला मंदिरात आला सगळं जग फिरून आला अनेक कोणी फिरून आला अंड जागा स्वेदन आणि तो यामधून तो जाऊन आला आणि मग लागे मला मनुष्य द्या आणि त्याच्यामध्ये मला म्हणतात याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे म्हणून महाराज म्हणतात याच्यातून का सांगतात ज्याच्या आधाराने तुम्हाला करायचं ज्याच्या माध्यमातून करायचं ज्याच्या सहाय्याने करायचं तर तो आहे कसा आपण त्याच्या दुसरे
देहाच्या बाबतीत त्या देहाच्या भरोशावर सर्व चालले. आपलं सर्व व्यवहार कशावर चाललंय? आपले सर्व व्यवहार कशावर चालले? घरात एकट्या यावं. घर महत्वाचं का देह महत्वाचा? आपला देह महत्वाचा आहे. तर महाराज म्हणतात नाशिवंत देह, त्या देहाच्या आधाराने तुम्ही सर्व करता. पण तो देह आहे कसा? नाशिवंत देह जाणार सर्व, हा देह नाशिवंत मळमूत्राचा वरीचा घातले कर्म कीटकाचा अमंगळ तिचा स्मरण हरे हरा शरणदारी गोविंदा. कोणी कोणाला उपदेश केला? महाराज हा उपदेश कोणी कोणाला केला? एका आईने आपल्या पुत्राला केला. आताची आई आपल्या पुत्राला काय सांगते हे ठिकाणच सांगते. बाळाला मोठी पुत्रा जाई बाळा तिथे साधू संत तेथे असे बोलत. त्या मागे जो आत्मा त्याने दोन मुले वितंड तो गुरु करे तो बुधवीला प्रचंड. हे मदरसेने आपल्या 3 पुत्रांना उपदेश केला. असा उपदेश करा. आईने आपल्या मुलाला असा उपदेश करावा. त्या ठिकाणी म्हणतात नाशिवंत देह. म्हणतात ना नाशिवंत देह नाशे राहतात. तुका म्हणे नाशिवंत हे सगळं आठवे गोपाल तेचे देह जाणार जाणार याशी काढव खाली. देहाच्या भरवशावर राहू नका. देहाच्या भरवशावर राहू. या देहाच्या सुखदुःखी या देहाच्या बांधवडीने पडले सुखदुःखाच्या सागरीने पुढे सुखे सुखरूपा घडीचे माझ्या नव्यासाठी देहाच्या बांधवडीत पडू नका. माणसाचं देहावर प्रेम असावं का देवावर असावं? बाबा देहावर असावं का देवावर असावं? आपलं प्रेम. पण देह अगोदर आहे का देव अगोदर आहे? माझ्या बिल्डिंगचं पाणी अगोदर आहे का बिल्डिंग अगोदर आहे? इकडे काय बदल आहे? अगोदर बिल्डिंग बांधतात अजून बाहेर आहे. कसं आपलं अधिष्ठान काय? शरीर लक्षात. पण त्याच्या बाबतीत स्वभाव नाश, आश्रय नाश, परताना असं नाशाचे काय? हे शरीर आठवे नाशिवंत स्वभावे म्हणून तो गुंगावे पंचकुमारा. अर्जुनाला उपदेश केला ऐकाने हे शरीर जात आठवे नाशिवंत स्वभावे. देव जाणार आहे का राहणार आहे? बाबा लहान मुलाची पप्पी घेतात का म्हाताऱ्या माणसाची घेतात? इकडे काय पद्धत आहे? लहान मुलाची पप्पी घेतात ओके का म्हाताऱ्या माणसाची? म्हाताऱ्या माणसाच्या कोपऱ्यात बसलेलं असतं, म्हातारीच्या कोपऱ्यात बसलेले असते. म्हातारा काय म्हणतात? म्हातारी नगर नगर ते नगर लक्षात घ्या. शेवटी म्हणजे लहानपणी जे प्रेम असतं ते शेवटपर्यंत ते सारखं बदलत राहतं. शहराच्या अवस्था सुद्धा बदलत राहतात. तेही न शून्यता देहे कौमारम यौवनं त्याला तथा देहांतर प्राप्ती धीर तंत्रणामुळे. शहराची पाळली अवस्था, नंतर तारुण्य अवस्था आणि नंतर वृद्ध अवस्था. म्हणतात वृद्ध अवस्थेमध्ये कोणी जवळ येत नाही, त्याला पापुलबा बनवतात. कोणता कोण? कीर्तनी कोण आहे? पापुलबा बनवतात त्याला. त्या लहान मुलाला जर भीती घालायची असते तर काय म्हणतात? त्या कोपऱ्यात कोण बसला? पापुलबा बसला. लक्षात घ्या. म्हणजे म्हाताऱ्या माणसाची काही परिस्थिती अंगंगारी पारी कर्म म्हणतात दर्शन शंकराचार्य वर्णन करतात. आपल्याला साधुगिरी केली लक्षात घ्या. संत साधन करतात. उठाता
मिलिटरीमध्ये राज्य कसे लोक असतात ऐक मिलिटरीच्या भारताचे सैनिक एकदम तयारच असतात असं आपली सगळी टाळकरी चालली म्हणजे एकापेक्षा एक ऐक आता सगळ्यांचं वजन कसं करायचं कारण मी वरण खातो वजन कसं करायचं म्हणून महाराज म्हणतात मनुष्य देहासाठी साधे ते साधन सिद्ध गौरवते प्रबोध संत उतरले म्हणून नाशी म्हणून देह जाणार सगळं नुसतं देह जाणार आहे का नाही देहाच्या संबंधाने सगळं जाणार आहे देह आणि काय करा पुढं देह संबंधी कसा बुजगावणे तोरा रक्षण असे भासत असे कोणी किती जरी प्रयत्न केला किती जरी आवडीचा देह असला तर ठेवण्याचा नाही आपल्या देहाला किंमत घरात कुठपर्यंत असते आपल्या घरात आपल्या देहाला कुठपर्यंत किंमत आहे आपल्या शरीरामध्ये कोण आहे जिथपर्यंत राम आहे तिथपर्यंत आपल्या शरीराला तिथपर्यंत अधिष्ठान आहे तिथपर्यंत अधिष्ठानाला किंमत आहे मला सांगा अधिष्ठान लक्षात घ्या मग त्याला घरात ठेवत नाही लक्षात घ्या आपल्या शरीराला किंमत कोण तेलं देवाचे कारण आहे मुखी अमृताचे माझे लक्षात घ्या आणि म्हणून माणसाने आपल्या जीवनामध्ये आयुष्य खातोता संत सावध करतात लक्षात घ्या सावध धातू हरीच्या संत स्वतः सावध होतात उठा छोटे का मोठे मोठे आणि मग सांगितलं काय केलं पंढरी वाचोली तुझा कामना आपल्याला आश्रय कोणाचा आहे आपल्याला आधार कोणाचा आहे सध्या तिकडे भारत देशामध्ये एकच कार्ड लागतं कोणतं कार्ड आहे एकच कार्ड लागतं देशामध्ये कोणतं तुमच्याकडे आहे का सध्या काय कोणतं कार्ड आधार कार्ड मग आपल्याला आधार कोणाचा आहे आधार एक तुझी खरा प्रतीक पाहून उद्धार शब्दाची व्याख्या सांगतो उद्धार कशाला म्हणतात उदरात असताना 9 महिने 9 दिवस ज्याने आपल्याला आधार दिला आणि गर्भ झाल्याबरोबर त्याचा आधार सुटला त्याचा आधार घ्या म्हणजे तुमचा उद्धार परत रिपीट पाहतो 9 महिने 9 दिवस कोणाच्या उदरात राहिला कोणाच्या उदरात राहिला राष्ट्रपती त्याने आईच्या उदरात राहिला आणि उदरात राहत असताना काय म्हणतात एक वेळ घरी या उठा आठवडी नंबर करा करा महाराज म्हणतात उदरात असताना आधार दिला उदरामध्ये आपल्याला कोणाचा आधार होता फक्त एका देवाचा आणि जन्म झाल्याबरोबर तो करार केला होता काही करार असत करार केल्याबरोबर तो पहिल्या दिवशी आहे त्या दिवशी जन्माच्या पहिल्या दिवशी कारण की मला वाटतं मी तुझं रात्रंदिवस भजन करेल किती दिवस रात्र आणि दिवस भजन तेव्हा त्याला विचारतात आता कळ बंधाचा सुरुवात आतापासून सुरुवात कर बालवाडीपासून सुरुवात कर अंगणवाडीपासून सुरुवात कर तो काय म्हणला कवा कवा त्या त्या कवा त्या असं कवा म्हणतात याला कमी महाराज म्हणतात आपण मग कवा स्मरण राम अरे गर्भपणाने हात जुडाया निकट या बेमान
माझं तर लक्षच नाही. आणि म्हणून महाराज म्हणतात आयुष्य खातो काढ सावधान. सावधान काय सांगतात तिसऱ्या चरणात संसाराची नाही, राजकारणाची नाही, कशाचीच नाही. मराठी कातरे परमार्थी संत समाजाने धरावी आवडी. आवडीनं संत समाजावर झालं. आवडी वेगळी, निवडी वेगळी आणि सवडी वेगळी. आवडी वेगळी, निवडी वेगळी आणि सवडी वेगळी. तर महाराज म्हणतात आम्ही ज्या काही गोष्टी करतो ज्ञानदेवा जोडी, हरिनामाची जोडी, पुढं रामकृष्ण आवडी, संत समागमे, संतांच्या समागमामध्ये धरावी आवडी. आम्ही आवडीने त्या संत समागमात जबरदस्तीने नाही. परी संता सदैव सदा योग ज्ञानी पैसता बोलून संत समागमे धरावी आवडी आणि धरावी आवडी. कशाची माणसं संसाराची करतात तर परमार्थाची करतात. संसाराची ते नाथमारक म्हणतात दया परमार्थाची तेने सांगावे घरुणी भजनाची नीतीने संत समाजाने धरावे आवडी आणि करावे कातडे परमार्थी. माणसाने कातडीने परमार्थ करावा. ऐका संसार हळूहळू करावा पण उलट झालं. संसार माणसं जलदगतीने करतात. ऐका आणि परमार्थ आनंद जेवतं गेला आनंद जेवतं गेला. आमचं भजन सोमवारी असतं, आमचं भजन गुरुवारी असतं, आमचं भजन शनिवारी. आता रविवारी भजन करणे माणसं मागत नाही. रविवारी जेव्हा सुट्टी असते का? रविवारी जेव्हा सुट्टी असते उद्या कोणता वार आहे मला माहित नाही. उद्याचा वार कोणता आहे? मला उद्या जेव्हा काय सुट्टी आहे, उद्या भजन करायचं. अहो संतांनी सतत भजन करायला सांगितलं. नेहमी करा. मंत्र हा सातत्याने सांगितलं. सतत कृष्णमूर्ती सापडे सतत कीर्तयंतो मामे तस्य दृढवता नमस्य तस्य मामत्या नित्ययुक्तासते. तात्पर्य असं आहे की महाराजांना सांगा की सतत परमार्थ करा. तो तुमच्या संग येईल. पवित्र तो देह तुम्हारी जो भले अच्युत
आणि महाराज म्हणतात या जगामध्ये राहत असताना, या मृत्यूलोकामध्ये राहत असताना कसं वागा
नंतर